आपल्या इतिहासात सांगितल्याप्रमाणे अफझल खानाचा वध हा प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला होता. पण तुम्हाला माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला संपवण्यासाठी प्रतापगडच का निवडला? आदिलशहाच्या दरबारातून अफझल खान नावाचा सरदार छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी स्वराज्याच्या दिशेने येत होता. 12 ते 15 हजाराच्या सैन्यासोबत सय्यद बंटा नावाचा एक निष्ठावंत अंगरक्षक सोबत घेऊन अफझल खान रस्त्यातील गावे आणि देऊळ उद्ध्वस्त करत निघाला होता. खानाचं सैन्य अफाट असल्यामुळे महाराजांनी येथे प्रत्यक्ष लढाई न करता गनिमी कावा करण्याचे ठरवले. त्यावेळी महाराज राजगडावर राहत होते, पण त्यांनी अफझल खानाला संपवण्यासाठी प्रतापगड निवडला. कारण राजगडावर बोलावले असते तर राजगडाचा गुप्त आराखडा आणि सुरक्षितता धोक्यात आली असती, आणि प्रतापगड हा नुकताच बांधून झाला होता. नवा असल्यामुळे शत्रूला प्रतापगडाची जागा व रचना नीट ठाऊक नव्हती. प्रतापगड हा उंच डोंगराळ भागात असून आजूबाजूला खोल दऱ्या आणि घनदाट जंगल आहे. याच निसर्गाचा फायदा घेऊन अफझल खानाला संपवायचं हे महाराजांनी ठरवलं. जंगलामध्ये लपून मावळे अचानक हल्ला करू शकत होते. अफझल खानाला वाटलं महाराज भीतीपोटी लहानसा प्रतापगड धरून बसले आहेत, पण प्रत्यक्षात महाराजांनी हा गड एक सापळा म्हणून वापरला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं योग्य उदाहरण आपण या किस्स्यात पाहू शकतो. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा.